श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, केंद्र सरकारच्या PMJAY अर्थात आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेनं नुकतीच 5 वर्ष पूर्ण केली, तर भारत डिजिटल मिशनला 2 वर्ष पूर्ण झाली. याचं औचित्य साधत राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं नवी दिल्लीतल्या विज्ञान भवन इथं आरोग्य मंथन या विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलंय. या 2 दिवसीय कार्यक्रमाची वैशिष्ट्य, महत्त्व आणि आरोग्य क्षेत्रात युद्ध पातळीवर राबवण्यात येत असलेलं डिजिटल मिशन नक्की काय आहे, याविषयीची माहिती आजच्या वृत्तविशेषमधून आपण जाणून घेणार आहोत. श्रोतेहो, केंद्र सरकारनं देशातल्या जनतेला सहज आणि माफक दरात आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी सुरू केलेल्या आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेला नुकतीच 5 वर्ष पूर्ण झाली. आरोग्य क्षेत्रात डिजिटल मिशनच्या माध्यमातून अनेक अत्याधुनिक सुविधा सुरू करण्यात आल्यात. या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात नव्यानं क्रांती झाली असून या आयुष्मान भारत डिजिटल मिशनला देखील नुकतीच 2 वर्ष पूर्ण झाली. या निमित्तानं नवी दिल्लीतल्या विज्ञान भवन इथं आरोग्य मंथन हा विशेष 2 दिवसीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आरोग्य क्षेत्राची सद्यस्थिती, या दोन्ही योजनांसमोरची आव्हानं, त्याचं फलित तसंच आरोग्य क्षेत्रात नवा बदल घडवण्यासाठी आरोग्य मंथन कार्यक्रमात अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली. याविषयी अधिक माहिती देताना आरोग्यविषयक पत्रकार चैतन्य देशपांडे यांनी सांगितलं की WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेनं जगात शाश्वत विकास ध्येय निर्धारित केली आहेत. सामान्य नागरिकांसाठी उत्तम सुविधा निर्माण करण्यासाठीची शाश्वत विकास ध्येय वर्ष 2030 पर्यंत जगातल्या बहुतांश देशांना गाठायची आहेत. यामध्ये गरिबी, भूक, महिलांवरचे अत्याचार या समस्यांबरोबरच युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज म्हणजेच कुठलाही भेदभाव न बाळगता सर्वांना आरोग्य सुविधा उपलब्ध व्हायला हव्यात, या विषयांचा समावेश आहे. भारतात सामाजिक आर्थिक लोकसंख्या अशा विविध कारणांमुळे सार्वत्रिक आरोग्य सुविधा सर्वांनाच उपलब्ध होत नाहीत. ही सुविधा नागरिकांना सहज उपलब्ध व्हावी यासाठी जागतिक स्तरावर युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्याला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारनं आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत डिजिटल मिशन या 2 योजनांच्या माध्यमातून जगाच्या खांद्याला खांदा लावून केलेल्या कामांचा आढावा या 2 दिवसीय कार्यक्रमाच्या चर्चेतून घेण्यात आला. नवी दिल्ली इथल्या विशेष कार्यक्रमात पहिल्या दिवशी झालेल्या चर्चासत्रात डिजिटल हेल्थवर विचारमंथन झालं. आरोग्य कार्डच्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्यासंबंधीची माहिती सरकारकडे जात आहे. ती माहिती सुरक्षित राहणार का, याविषयी या बैठकीत चर्चा झाली. राष्ट्रीय स्तरावर आरोग्याबाबत लक्ष्य गाठण्याबाबत तसंच सर्व नागरिकांना, लाभार्थ्यांना जास्तीत जास्त आरोग्यविषयक सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात, त्याचा त्यांना विनामूल्य लाभ मिळावा, यासाठी खास यंत्रणा तयार करण्यासंबंधी तसंच अशा अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर 2 दिवसांच्या विशेष कार्यक्रमात आरोग्य क्षेत्रातले तज्ज्ञ व्यक्तींनी चर्चा केल्याचं समजतं. या 2 दिवसांच्या कार्यक्रमाचं उद्घाटन केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी केलं. आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्राध्यापक SP सिंह बघेल उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी आभासी माध्यमातून आपले विचार मांडले. या कार्यक्रमात नीती आयोगाचे सदस्य VK पॉल, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातले धोरणकर्ते, राष्ट्रीय स्तरावरचे आरोग्य तज्ज्ञ यांच्यासह शिक्षण क्षेत्र, विचारवंत, उद्योग आणि माध्यम समूहाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. या 2 दिवसीय कार्यक्रमात केंद्र सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या दोन्ही योजनांच्या माध्यमातून वर्ष 2030 पर्यंतचं राष्ट्रीय चित्र कसं असेल याचा लेखाजोखा मांडला गेला. महत्त्वाचं म्हणजे आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री आयुष्मान डिजिटल मिशनच्या माध्यमातून देशातल्या सुमारे 5.5 कोटीपेक्षा जास्त गरीब आणि गरजू नागरिकांना मोफत उपचाराचा लाभ घेता आलाय. याबरोबरच 45 कोटीपेक्षा जास्त आयुष्मान भारत खाती म्हणजेच आभा कार्ड काढली गेली. एकट्या महाराष्ट्र राज्यात 3,45,00,000 नागरिकांचं आभा कार्ड तयार झाली आहेत. प्रत्येक नागरिकाची आरोग्य कुंडली ठरू पाहणाऱ्या या आभा कार्डद्वारे आरोग्य सुविधांमध्ये क्रांतिकारी बदल होऊ पाहत आहेत. एकूणच नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनात आयोजित आरोग्य मंथन या महत्त्वपूर्ण बैठकीत देशाच्या सार्वजनिक आरोग्य सुविधांचा रोडमॅप बनवण्यात आल्याचं
आरोग्यविषयक पत्रकार चैतन्य देशपांडे यांनी सांगितलं. श्रोतेहो, आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेबरोबरच नागरिकांना मिळणाऱ्या आरोग्य सुविधांचा वेग वाढावा यासाठी आयुष्मान भारत डिजिटल मिशन या योजनेकडे पाहिलं जातं. हे आयुष्मान भारत डिजिटल मिशन नक्की काय आहे, त्या माध्यमातून नागरिकांना कोणत्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत, आधार कार्डच्या धर्तीवर तयार करण्यात येत असलेल्या आधुनिक आरोग्य कार्डचे काय फायदे आहेत, हे आरोग्य कार्ड कोणाला आणि कसं काढता येईल, यामध्ये देण्यात आलेली स्कॅन अँड शेअर सुविधा काय आहे, अशा असंख्य प्रश्नांचं समाधान महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे सहसंचालक डॉक्टर विजय बाविस्कर यांनी केलं आहे. आयुष्मान भारत डिजिटल अभियान म्हणजे एबीडीएम या योजनेची सुरुवात जी आहे पंतप्रधान यांच्या संकल्पनेतून 27 सप्टेंबर 2021 पासून करण्यात आली आहे. या योजनेद्वारे सर्व नागरिकांना सुरक्षित, सर्वसमावेशक आणि परवडणारी पायाभूत आरोग्य सुविधा डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येत आहे. डिजिटल माध्यमाद्वारे आरोग्यविषयक डेटाबेस जो आहे हा तयार करून त्याच्या मदतीने सर्व आरोग्य सुविधा नागरिकांना सहजपणे उपलब्ध होतील, ही या मिशनच्या मागची मूळ संकल्पना आहे. यात देशातील विशेषतः आपल्या महाराष्ट्रातील सगळ्या आरोग्य संस्था आहेत, वैद्यकीय व्यावसायिक आहेत, आरोग्य कर्मचारी आहेत, औषधी वितरक आहेत, यांची नोंदणी करून आरोग्यविषयक सर्व माहितीचं डिजिटल माध्यमाद्वारे एकत्रीकरण करण्यात येत आहे. याचं उद्दिष्ट की हे कार्ड जे एक युनिव्हर्सल कार्ड सारखं याचा आपल्याला उपयोग होणार आहे. आपल्या सगळ्यांना आधार कार्ड माहिती आहे. या आधार कार्डच्याच धर्तीवर आपण हे हेल्थ कार्ड तयार करतो. या हेल्थ कार्डमध्ये आधार कार्डानुसारच प्रत्येक नागरिकाला एक 14 अंकी आभा नंबर मिळेल. हा त्या व्यक्तीचा हेल्थ अकाउंट नंबर असेल, ज्या कार्डाच्या अनुषंगाने रुग्णाच्या आरोग्याशी संबंधित सगळी जी माहिती आहे याची नोंदणी करण्यात येईल. या कार्डच्या मदतीने डॉक्टर रुग्णाच्या सगळ्या ज्या आरोग्यविषयक नोंदी आहेत हे पाहू शकतील आणि रुग्णाचा जो वैद्यकीय इतिहास आहे हा या कार्डच्या मदतीनं त्या रुग्णाच्या उपचारासाठी डॉक्टरांना उपलब्ध होईल. याचे फायदे काय आहेत? हे जे हेल्थ कार्ड जे नागरिकाची आरोग्य कुंडली असेल, त्याचे जे काही वेगवेगळे आजारासाठी त्यांनी कुठे उपचार घेतले आहेत, कोणते उपचार घेतले आहेत, कोणत्या डॉक्टरांचा सल्ला घेतलाय, कोणती औषधं त्यांना यापूर्वी दिली गेली आहेत, हे एका क्लिक वरती समजणार आहे. जे काही तपासणीची फाईल घेऊन रुग्णाला जावं लागतं डॉक्टरांकडे, ही घेऊन जायची गरज पडणार नाही. रुग्णाचं युनिक हेल्थ आयडी पाहून रुग्णाची स्थिती जी आहे ही डॉक्टरांना एका क्लिक वरती समजू शकेल. त्यामुळे त्याचे जे उपचार आहेत त्याची उपचाराची एक दिशा जी आहे ही त्वरित ठरू शकेल आणि त्याला उपचार जे आहेत हे त्वरित सुरू पण करता येतील. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत जे आपलं पीएमजेवाय कार्ड आहे, तसंच आपलं एमपीजेवाय जे कार्ड आहेत महात्मा जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत, तसंच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत, तर या योजनेअंतर्गत रुग्णाला किंवा लाभार्थ्याला लाभ मिळतो की नाही याची सुद्धा माहिती आपल्याला आभा कार्डमुळे प्राप्त होणार आहे. आता हे आभा कार्ड तयार कसं करायचं याच्याविषयी मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. आभा कार्ड बनवण्यासाठी एक संकेतस्थळ आहे https:/healthid.abdm.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे. या संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर आपला आधार क्रमांक किंवा वाहन परवाना वापरून आपली मूलभूत माहिती जी आहे या संकेतस्थळावरती द्यायची आणि आपली नोंदणी करायची आहे. तसंच आपल्या मोबाईलवरती आभा ॲप डाउनलोड करून मूलभूत माहिती जी आपली आरोग्यविषयक आहे ती आपण त्याच्यात भरू शकता आणि आपली आभा नोंदणी करता येणं शक्य आहे. राज्यामध्ये आज अखेर जवळपास 3,45,00,000पेक्षा जास्त जनतेचा आभा कार्ड बनवण्यात आला आहे. विविध माध्यमातून आभा नोंदणी मोहीम सुरू आहे. आयुष्मान भव या उपक्रमाअंतर्गत सुद्धा आपण ही विशेष मोहीम राबवतोय की जेणेकरून सर्व नागरिकांना त्यांचं आभा कार्ड जे आहे हे बनवण्यासाठी हेल्थ सिस्टीम मधली जी मंडळी आहेत, आशा वर्कर असो, एएनएम असो, एमपीडब्ल्यू असो, डॉक्टर्स असो, हे सगळेजण आपल्याला त्याच्यात मदत करतील आणि आपलं जे हेल्थ कार्ड आहे हे आपल्याला बनवता येणं शक्य आहे. सगळ्या खाजगी आरोग्य संस्थांची नोंदणी सुद्धा आपण करतो आहोत. तसंच सर्व सरकारी व खाजगी आरोग्य व्यावसायिकांची नोंदणी सुद्धा या पोर्टलवरती आपण आता संपूर्ण पद्धतीने करण्याची मोहीम सुरू केलेली आहे. या कार्डचा अजून एक फायदा आपल्याला आहे. आपण बघता की जेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये जातो तेव्हा पेशंटची बरीच मोठी रांग असते आणि आपल्याला त्या रांगेमध्ये आपला नंबर येईपर्यंत बराच वेळ ताटकळत उभं राहावं लागतं. त्याच्यामध्ये आपण स्कॅन अँड शेअर ही सेवा उपलब्ध करून देतोय. मे 2023 पासून राज्यात जवळपास 145 रुग्णालयांमध्ये ही सेवा अगोदर सुरुवात करण्यात आली आहे. याच्यामध्ये आपला आभा आयडी वापरून स्कॅन अँड शेअर म्हणजे आपण जसं पेटीएम आहे किंवा गुगल ॲप आहे हे आपण जसं स्कॅन करतो तसं जो QR कोड स्कॅन केला की आपल्याला आपली जी नोंदणी
ही त्वरित करता येते आणि आपल्याला आपला जो क्रमांक आहे तो सुद्धा क्रमांक लगेच मिळतो, जेणेकरून डॉक्टरांची सेवा सुविधा आहेत मिळवण्यासाठी आपल्याला जास्त वेळ प्रतीक्षा करावी लागत नाही. आभा कार्ड आहे ही आपल्या प्रत्येकाची एक आरोग्य कुंडली आहे. याच्यामध्ये सगळे आपले आरोग्यविषयक जी माहिती आहे ही आरोग्यविषयक माहिती या कार्डच्या एका युनिक हेल्थ आयडीच्या माध्यमाने संकलित होऊन आपल्याला एका क्लिकवरती ज्या कुठल्या आपल्या तपासण्या झाल्या आहेत, आपल्याला औषधं मिळालेली आहेत, ही केवळ डॉक्टरांना नाही तर आपल्याला सुद्धा एका क्लिकवरती ही सगळी माहिती आपल्या समोर उपलब्ध होऊ शकणार आहे. सगळ्यांना आवाहन करतो की आभा कार्डसाठी त्वरित आपल्या जवळच्या आरोग्यवर्धिनी केंद्रावर किंवा जवळच्या आरोग्य संस्थेकडे जाऊन नोंदणी करावी आणि या कार्डच्या अनुषंगाने जे विविध आरोग्य सेवा सुविधा आपल्याला प्राप्त होणार आहेत याच्याविषयी माहिती प्राप्त करून घ्यावी आणि त्यानुसार सर्व योजनांचा लाभही घ्यावा. श्रोतेहो, भारतीय संस्कृतीत आरोग्याची निगा राखायला नेहमीच प्राधान्य दिल्याचं दिसून येतं. जीवनात आरोग्य हीच खरी संपत्ती आहे हे जाणूनच आपण आरोग्यम धनसंपदा हा मंत्र अंगीकारत आलो आहोत. मानवी जीवनातलं आरोग्याचं महत्त्व ओळखूनच केंद्र सरकारकडून नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी तसंच त्याबाबतच्या विविध सेवा सुविधा सहज उपलब्ध करण्याच्या उद्देशानं आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि आरोग्य सुविधा अधिक वेगवान करण्यासाठी आयुष्मान भारत डिजिटल मिशन या योजना सुरू केल्या आहेत. थोडक्यात आरोग्य मंथन यासारख्या बैठकांच्या माध्यमातून आरोग्याशी संबंधित योजनांची सद्यस्थिती जाणून घेऊन त्यासमोरची आव्हानं ओळखणं आणि सार्वजनिक आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करणं शक्य होणार आहे. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. श्रोतेहो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुळेकर. निर्मिती सहाय्य भारती गांधी. लेखन आणि समन्वय मनीष कुलकर्णी. निवेदन राजश्री आगाशे.